सार्वजनिक परीक्षांमधील गैरप्रकारांना आळा घालण्यासाठी मांडण्यात आलेलं सार्वजनिक परीक्षा गैरप्रकार प्रतिबंधक दुरुस्ती विधेयक 2026 आज राज्यसभेत प्रदीर्घ चर्चेनंतर मंजूर करण्यात आलं। केंद्रीय मंत्री जितेंद्र सिंह यांनी हे विधेयक सदनात मांडलं होतं। त्यांनीच याला उत्तरही दिलं। विधेयक पारित होण्यापूर्वीच विरोधकांनी सभागृहातून सभात्याग केला। चर्चेला उत्तर देताना केंद्रीय मंत्री डॉक्टर जितेंद्र सिंह यांनी विधेयकाची पार्श्वभूमी आणि महत्त्वाच्या तरतुदी स्पष्ट केल्या। या विधेयकात केवळ पेपरफुटीच नव्हे तर बनावट संकेतस्थळं, बनावट प्रवेशपत्र, संगणक नेटवर्कशी छेडछाड, उत्तरपत्रिकांमधील फेरफार आणि बेकायदेशीर मदत अशा 16 प्रकारच्या गैरप्रकारांचा समावेश करण्यात आला आहे। UPSC, SSC, रेल्वे आणि बँकिंग भरती परीक्षांना हा कायदा लागू असणार आहे। राधाकृष्णन समितीच्या 46 पैकी 76% शिफारशींची अंमलबजावणी पूर्ण झाल्याचं त्यांनी सांगितलं। बायोमेट्रिक पडताळणी, AI आधारित चेहरा ओळख प्रणाली, CCTV नजर आणि सिग्नल जॅमर्स अशा उपाययोजना राबवल्या जात आहेत। NTA पुनर्रचनेची प्रक्रियाही सुरू करण्यात आल्याचं त्यांनी नमूद केलं। 2014 नंतर सरकारी नोकऱ्यांमधील मुलाखती रद्द करून पारदर्शकता आणल्याचा उल्लेख त्यांनी केला। UPSCच्या मुलाखतीपर्यंत पोहोचलेल्या तरुणांसाठी प्रतिभा सेतू पोर्टल तर परदेशातील भारतीय संशोधकांसाठी वैभव कार्यक्रम सुरू करण्यात आल्याची माहिती त्यांनी दिली। बहुतांश पेपर लीकच्या घटना या केंद्रीय संस्थांपेक्षा राज्यस्तरीय परीक्षा मंडळांच्या पातळीवर झाल्याचा पुनरुच्चार करत त्यांनी विरोधकांचे सर्व आरोप फेटाळून लावले। चर्चेला सुरुवात करताना सिंह यांनी सांगितलं की काँग्रेसच्या नेतृत्वाखालील UPA सरकारच्या काळात अपूर्ण राहिलेला राष्ट्रीय परीक्षा यंत्रणा स्थापनेचा अजेंडा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालील NDA सरकारनं पूर्ण केला आहे। देशात संघ लोकसेवा आयोग, कर्मचारी निवड आयोग, रेल्वे भरती मंडळ आणि बँकिंग कार्मिक निवड संस्था या 4 प्रमुख भरती संस्था आहेत। तर उच्च शिक्षणातील प्रवेशासाठी आता राष्ट्रीय परीक्षा यंत्रणा कार्यरत आहे असं त्यांनी सांगितलं। राष्ट्रीय स्तरावर अशी संस्था स्थापन करण्याची पहिली सूचना 1992 मध्ये काँग्रेस सरकारच्या काळातच आली होती। याकडे लक्ष वेधत त्यांनी काँग्रेसवर निशाणा साधला। 2010 मध्ये UPA सरकारच्या काळात स्थापन झालेल्या समितीनेही अशी यंत्रणा उभारण्याची तीव्र शिफारस केली होती। मात्र UPAनं अर्धवट सोडलेलं काम मोदी सरकारनं पूर्ण केल्याबद्दल विरोधकांनी आभार मानले पाहिजेत असंही डॉक्टर सिंह यांनी स्पष्ट केलं। दरम्यान चर्चेची सुरुवात करताना विरोधी पक्षनेते मल्लिकार्जुन खरगे यांनी या विधेयकावर टीका केली। शासनानं या विधेयकात केवळ वरवरचे बदल केले आहेत। पारदर्शक आणि पेपरफुटीमुक्त परीक्षांसाठी आवश्यक असलेल्या कडक तरतुदी यात नाहीत। काँग्रेस पक्ष या विधेयकाला पाठिंबा देत असला तरी गैरप्रकारांना आळा घालण्यासाठी हे बदल अपुरे आहेत असं खरगे म्हणाले।